काका, ओ काका, माय बाप्पा घरामध्ये कोणीच दिसायला तयार नाही। मग आवाज दिला काकीला, विदुराणीला आवाज दिला, काकी, ओ काकी। आणि मग काकीनं दरवाजातून वाकून पाहिलं तर जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा दिसला। देव पाहिल्याबरोबर देहभान विसरल्या काकी। जगाचा मालक भगवान श्री कृष्ण परमात्मा आपल्या घरी आलेला आहे। भगवंताला पाणी घेतलेलं आहे, पाय धुण्यासाठी पाट घेतला, पाट टाकलेला आहे आणि भगवंताचे पाय धुण्यासाठी पुढे गेले। भगवंताचे पाय धुण्यासाठी पाट टाकलेला आहे, भगवंताला उभं टाकण्यासाठी देहभान असलेला काहीच करायला तयार नाही। एवढा आनंद झालाय त्या पाटावर आपण उभं टाकल्यात आणि देवाला खाली उभं केलं। जगाच्या मालकाला देवाचे पाय धुवायचे तर काकी आपलेच पाय धुवायला लागल्या। मग त्या पंजीपाळातलं कुंकू, हळद, अक्षिता भगवान परमात्म्याला पायाला लावायचे तर आपल्याच पायावर टाकायला लागला। फुलं आपल्याच पायावर टाकले। देव जगाचा मालक हसत आहे। अरे किती आनंद झाला, यांच्या घरी मी आलो, त्या पापी दुर्योधनाच्या घरी गेलो तर त्या दुर्योधनाने, त्या श्रीमंताने माझा अपमान केला। या विदुर काकाच्या घरी राहायला घर नाही तर या काकीला किती आनंद झालेला। जगाचा मालक आपल्याकडून काय बघत असेल तर आपली प्रॉपर्टी, आपली श्रीमंती, आपला पैसा देव बघत नाही। देव भक्ताकडे काय बघतो तर देव भक्ताकडे भाव बघतो। देव